प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय सादर करीत आहे काय पाहिलंस ह्याच्यात. विद्यार्थी लेखक देवेंद्र जोशी, विद्यार्थी दिग्दर्शक ओंकार गोवर्धन सादर करीत आहोत काय पाहिलंस ह्याच्यात. आता सिनियर केजी मधली मुलं आपल्या सगळ्यांसमोर सादर करतील लडकी की काठी. ही लडकी की नाही काही, लकड़ी की काठी. लकड़ी की काठी का पे घोड़ा, घोड़े की तुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा तुम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की तुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा तुम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की तुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा तुम उठा के दौड़ा. घोड़ा पहुंचा चौक में थलाई, घोड़े जी की लाई ने हजामत जो बनाई. तकबक 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 तकबक. घोड़ा पहुंचा चौक में थलाई, घोड़े जी की लाई ने हजामत जो बनाई. घोड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा तुम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की तुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा तुम उठा के दौड़ा. ला 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 काका काका आमचा डान्स कसा वाटला. छान झाला छान काका झाला. चुकला नाही हो काका, माझी आई आली होती म्हणून. हे बघा भांडायचं नाही. हे घ्या चॉकलेट, दोघांनी मिळून खायचं. काका निलिमा कुठे आहे. हे तेव्हा तिकडे चल चल. आई मला खेळणं मिळालं. एक्सक्यूज मी, मी तुमचा मोबाईल वापरू शकतो? आय नॉट शुअर. थँक्यू. एक्सक्यूज मी, आनंद परांजपे. सारंग तू? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज यार. किती दिवसांनी भेटतोय आपण. अरे दिवसांनी कसलं, वर्षांनी म्हण वर्षांनी. कालच गाणं ऐकलं तुझं रेडिओ. तूच गात होतास ना. हो यार. बाय द वे तू इथं कसा काय. माझी मुलगी होती गॅदरिंग मध्ये. तुझी मुलगी ह्या शाळेत येतं. हो. एक मिनिट हा. हॅलो, हा मी बोलतोय. अगं मी येतोय 15 मिनिटात. तुला मी नंतर फोन करतो. कोण होतं माहितीये? कोण? रागिणी. रागिणी? हो रागिणी. अरे तू फक्त प्रयत्नच करत राहिलास आणि रागिणी मलाच मिळाली. ससा आणि कासवा शर्यतीत कासव फक्त गोष्टीतच जिंकतं, प्रत्यक्षात मात्र ससाच जिंकतो. खरे. कॉलेजमध्ये असताना मी सुद्धा ही स्पर्धा जिंकण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण ती तुझ्या आवाक्या बाहेरची होती. ती तुझ्या नाचण्यावर फिदा होती आणि मला मात्र काहीच जमायचं नाही. मला अजूनही आठवत आहे आपलं ते कॉलेजचं गॅदरिंग. चला सरांना बोलव पटकन. जेट आला. अरे समोरच्या वर ये. समोरच्या बघा लवकर. ये पहिले ये रे उतर. नीट द्या. मागच्या वेळी तू माईक ऑफ केला होता. प्रोफेशनलला बसवी नाही त्यावेळी. कळत नाही मूर्खासारखे माईक देतो.
अगं मला काही जमणार आहे का? अरे माझा गाण्याचा आयटम केव्हा आहे? तुला सांगतो थांब जरा. हो यार तो ओंकार कुठे गेला यार? जुनं ते सोनं अशी आपल्याकडे एक म्हण आहे. चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुद्धा आतापर्यंत अनेक गाणी आली आणि अनेक गेली. काही काही आपल्या कानांवर नुसतीच आदळली तर काही काही मनात घर करून राहिली. पण अजूनही आठवतात ती जुन्या काळातलीच गाणी. ती गाणी ऐकली की आपलं मन मोहरून जातं आणि आपण त्या काळात रममाण होऊन जातो. रममाण व्हा ना. काय मस्त नाचतोस रे तू. उचल. काय झाडू का उचलू? झाड उचल. चल रे उचल म्हटलं की तू चल. कळतच नाही. चल. हाय रागिणी. बाय. ए तुझी रीता बोलत तुला. ए रागिणी माझं तुझ्याकडे एक काम आहे प्रायव्हेट. लग्नाची मागणी घालतो का तिला? हो. नाही म्हणजे मला वेगळंच बोलायचं होतं. अरे आत्ता नको. आत्ता मला सारंग बरोबर बाहेर जायचंय की नाही? हो. अरे हो हो. ला 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 ला. ओ काका तुम्हीच घ्या ना. मला कशाला देतेस? त्या दोघांना दे ना. काका म्हणते काका. तुला काय करायचंय? हो रागिणी त्याच्याबरोबर निघून गेली म्हणून तू राग माझ्यावर का काढतोय? हे म्हणजे हातच्या काकणाला आरसा कशाला? चुकलं भरपूर. आणि हे बघ मी अजिबात चिडलो नाहीये. बर कळलं. आणि काय ग त्या सारंग मध्ये असं काय विशेष आहे की ती रागिणी सारखी त्याच्या मागे मागे असते? तो चांगला नसतो. चांगला नाचतो ना. मग आयुष्यभर नाच म्हणव तिला. चांगला नाचतो म्हणे. आयुष्यात ते फक्त नाचणंच महत्वाचं असतं. दुसरं काहीच महत्वाचं नसतं. असतं ना. पण ह्या वयात आपण त्याचा विचार तरी करतो का? हातचा सोडून पाय त्याच्या मागे धावतो. काही नाही. ती त्याच्या नाचावर मरते ना. मग तू पण तुझ्यातली एखादी कला दाखव ना. जयांगी मोठे पण तया जाताना कमी.
भरपूर. पण दाखव ना एखादी कला. कला हा कला हा बोमला. हा? अगं मला एक सुद्धा कला येत नाही. हा हा तो नाचतो ना. हो. मग तू गाण्याचा प्रयत्न कर. गाणं शिक. गाणं शिकू. हा. उत्तम शिकतो ना. तू असं करतेस का? काय? तू पेटी वाजव. हो चालेल की. म्हणजे आपण सगळे मिळून एक ऑर्केस्ट्रा काढूया. ऑर्केस्ट्रा म्हणलं की लागले वाढवायला. मी जर गाणं शिकाल. प्रत्येक वेळेला नेगेटिव्ह विचार कशाला करतोस? थिंक पॉझिटिव्ह. नाहीतर रागिणी तुझ्या हातातून निसटली म्हणून समज. ए बाई तू जा ना प्लीज. बाय बाय. मिस ब्रिगेन्झा, आहा. आईला ती बघ कसली आहे. हो ना, ही इतकी सुंदर आहे तर हिचा भाऊ किती सुंदर असेल. तो बघ आपल्या कॉलेजचा मजनू बिचारा एकटाच बसलाय. मग तू जाणार त्याला कंपनी द्यायला. जाते ना. हा? अय्या जातो ना. हा. तसं आहे मी सध्या फ्रीजचे. कशाबरोबर? शट अप यू नॉट. राम राम चल. ला 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 ला. ए जास्त पिळू नकोस बर का त्याला. आधीच रागिणी त्याला भीक पण घालत नाही म्हणूनच उदार असतो तो. ए मग तू का नाही त्याला भीक घालत? चला मराठी भाषा आपल्याला काय जड जाते ते कळलं आता. आजकाल की नाही मला सगळ्या गोष्टी जडत जातात. चला. आता चेहरा पडून का बसलेस रे बाबा? काही नाही. आम्हाला तरी सांग ना यार. तुम्हाला काय सांग. तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची म्हणजे ती दूरदर्शनला सांगण्यासारखं असतं. बास काय. बास काय? मी अजून सुरुवात तरी कुठे केली? ए अनारकली गप्पा यार. बोल रे आनंद. काही नाही यार. साला तो सारंग सारखा मध्ये येतो. मग तू त्याच्या बाजूनी जा. सॉरी. तो म्हणे आपल्या कॉलेजचा बेस्ट डान्सर आहे ना म्हणून ती रागिणी सारखी त्याच्या मागे असते. आणि चैत्राली तुझ्या मागे असते त्याचं काय? अरे खरंच तसं काही नाहीये. आणि मी कुठेतरी ऐकलं होतं की आपला जोडीदार ना तिथे वरतीच ठरलेला असतो. अय्या हाऊ रोमॅन्टिक. आपण फक्त त्याची वाट बघत राहायचं. आणि तो समोर आला ना की मनात आपोआप घंटा वाजायचा. ए बघ तिला बघून माझ्या मनात घंटा वाजते. ए वेड्या ती लेक्चर संपल्याची घंटा आहे. ए तू बोल ना. ऐकत राहावंसं वाटतंय. मारत राहावंसं वाटतंय. हे काय रे. पण खरंच ब्रह्मदेवाने आमची लग्नगाठ बांधली असेल का रे. ते तर स्वर्गात गाठी बांधायचं दुकान आहे. ए माझी गाठ बांधायला सांग ना त्याला. सॉरी सॉरी सॉरी. मी आपला माणूस आहे म्हणून काही सांगायला जातो तर माझ्या मताला काही किंमतच नाहीये. आनंद तू काहीतरी कर ना. कर ना. काय करू. काय करू? आम्ही दोघं बोलतोय ना. गप्प बस ना. आनंद नुसता विचार कर नको यार. काहीतरी कर. काय रे बोलताय ना तुम्ही दोघं? हे गप रे. ती मूर्ख चैत्राली म्हणते की म्हणे गाणं शिक. अरे मग शिक ना. शिक काय शिक. एवढं सोपं आहे का ते. अरे पण प्रयत्न करायला काय जाते. अरे पण तू गप्प बस. हा एक नंबरचा रड्या माणूस आहे. त्याच्याशी बोलण्यात ना काय अर्थ नाही. चल आपण जाऊया. जा तूच. नाही यायचा का तुला? नाही. मार मार. मला बोलायचं याच्याशी. ए बस ना. चांगला एकांत मिळाला. तुझ्याच तर फायद्याचं सांगतोय ना. काय. प्रयत्न कर बाबा प्रयत्न कर. नाही तर तू बसशील घंटेची वाट बघत. आणि तो सारंग रागिणीला पळवून घेऊन जाईल. मग बसा तुम्ही.
आनंद काय चाललेलं असतं त्याच्या मनात देव जाणे. ती चैत्राली इतकं प्रेम करते याच्यावर, पण तिला विचारत सुद्धा नाही. आणि ती रागिणी विचारत सुद्धा नाही, तर तिच्यावर प्रेम करतो हा. या आलात का? बसा. लक्षात ठेव, आनंद आणि रागिणीच्या मध्ये आलास ना तर काय रे, तर काय, तर काय माझ्या तर थोडीच काय बाय. पण छायला त्याच्या बोलण्यात दम होता यार. त्याच्या अरे तो आनंद खूपच मध्ये मध्ये करायला. काहीतरी केलं पाहिजे. तू असं का नाही करत? रागिणीला प्रपोज का नाही करून टाकत? तेच रे, पण कसं कसं? मौसी जी, हा आपला रागिनी, मैं तुमसे प्यार करता हूँ रागिनी, मैं तुमसे प्यार करता हूँ. नाही जमत आहे. अरे तुझी तब्येत काय, तू बोलतोस काय? तू तुझी स्टाईल डेव्हलप कर ना काहीतरी. हे बघ कसं. हाय रागिणी, हाय लव यू, हाय इंग्लिश बोलतो. हाय हाय भुक्कड आहे. अरे बाबा तुझी उंची किती, तू बोलतोस किती? हा तिला इम्प्रेस करणं तुझ्या स्टाईल. हे बघ. दाखव. ओ शीतल, शीतल कोण? ती गेल्या वर्षी. ओ मिस रागिनी, आप अरे हे फार तोंडातल्या तोंडात होत आहे. अरे बाबा तू तुझ्या स्टाईल तिला एकदम कडक इम्प्रेस नक्की करणार. कसं म्हणजे सांगा. ती आली, चल मी जातो. पण नक्की प्रवास कर तिला. चल बाय, बेस्ट ऑफ लक. हाय. हाय. हे रागिणी, तुला एक विचारू का? हो. रागवणार नाहीस? नाही. तुझं आडनाव काय आहे गं? माझं हा. डफरापूरकर. हे काय आडनाव झालं का? तुला हे आडनाव कसं वाटतं? सहस्त्रबुद्धे. चांगलं आहे. तुझं आहे ना? आवडलं? हो. पाहिजे? आ? म्हणजे? म्हणजे तुला मी कसं वाटतो? तू? हा. तू खूप छान आहेस आणि मला आवडतोस. कसली धनकवडी आहेस का तू? काय? आपल्या कसली धनकवडी आहेस का तू, असं म्हणायचं होतं मला. म्हणजे माझ्या मनात जे तुझ्याबद्दल वाटतं तेच तुझ्या मनात माझ्याबद्दल वाटतं. म्हणजे माझ्या मनातला तुझ्या मनात आणि तुझ्या मनातला माझ्या मनात. मनामनाने मनमनात समजायची प्रक्रिया आपल्यात झाली. म्हणजे माझं तुझ्या तुझ्या दोघांचं प्रेम. आय लव्ह यू रागिणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये. हा? हा, पण एक मित्र म्हणून तुम्हाला आवडतो. आवडतो ना? हो. आवडतो ना? हो. अगं त्याचा अर्थ तोच. हा? का हो? म्हणजे बघ, अगर जे मित्र असतात हो. त्यांच्यातच प्रेम जमतं आणि मग प्रिय के. आणि काहीच नाही जमलं ना तर मानलेला भाऊ होतो. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊ राया. बरं, anyway, तुम्हाला डान्स कधी शिकवतोय? मला नाचायचंय रे. तू कसली नाचतेस आता? मीच नाचणार आहे तुझ्या तालावर. चल चल ना. चल रे, मला डान्स शिकव. चल. 1 2 3 स्टार्ट. ओ अण्णा, वाजवा ना. कशाला? सत्यनारायणची पूजा आहे. वाजवा म्हटलं की वाजवायचं. अरे वाजवा रे. 1 2 3 गो.
कोण मुलगी? वेडा. जाऊ दे, झोपेचं सोंगच घेऊन बसलेल्या माणसाला झोपेतून उठवायचं तरी कसं? कसली झोप? कुणाला उठवायचंय? हे बघ, तू काय बोलतेस ना, मला काही कळत नाहीये. आणि जेव्हा कळेल ना तेव्हा खूप उशीर झाला असेल, नाही का रे? हो ना. गुरु सापडला. ई देवेंद्र, काय? याला गाणं शिकायचंय. तुला? हो हो, आलो आलो. हा, अरे ऐक ना, तो चेष्टा नाही करत आहे, त्याला खरंच गाणं शिकायचंय. तर तुला खरंच गाणं शिकायचंय? हो हो. आई ग. हे काय चाललंय तुमचं? त्याला गाणं शिकव ना. हे म्हणजे सुंदर अक्षर हात करा दागिना. भरपूर. बर, तू असं कर, सुरुवातीला सा लाव. कुणाला? अरे सा लाव. कुणाला? सा लाव. चला बाजूला बाजूला बाजूला. बस. अरे असा लाव. असा नाही रे बाबा, नुसता सा. अरे बाबा, एकाच आवाजात गा. हो. ऐका ताई. सारे ग सारंग. अरे सारंग कुठे आला इथे? नाही, ते चुकून आलं. सारखं त्याच डोक्यात. तुला असं नाही जमत. आता तू माझ्या मागून गा. अरे तिथे काय करतोयस? तूच म्हटलास ना मागून गा. शपथ, हा मुलगा ना. अरे मागून गा म्हणजे मी गायल्या नंतर गा रे बाबा. बरोबर, सॉरी सॉरी, एक्सक्यूज मी सॉरी. जाऊ दे, तुला गाणं येणार नाही, मी जातो. अरे असं काय करतोस? प्लीज शिकव ना गाणं. मला तर साऱ्याला कॉम्पिटिशन मध्ये हरवायचं यार. कसली कॉम्पिटिशन? अरे आत्ताच्या ज्या कॉम्पिटिशन आहेत ना, त्यात सारंग परफॉर्म करतोय आणि तो चांगला नाचतो ना, म्हणून आनंदला पण चांगलं गाऊन दाखवायचंय. आनंद पण गाऊन घालतो. सॉरी. आणि रागिणीला इम्प्रेस करायचंय. कल्पना. रागिणी. कल्पना. रागिणी. तुमच्या आयडिया सुचली मला. अरे नको काय? मेरे मन के द्वार आमा घुसत जात आमा मरत जात. अरे आयडिया आली रे बाबा. असं सांग ना. बस. प्लेबॅक. प्लेबॅक. काय प्लेबॅक म्हणजे? तू पिक्चर बघतोस? हो बघतो की. सांग बरं एखादा पटकन. पुष्प. 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 पुष्पक बघितला यांनी. अरे अरे प्लेबॅक म्हणजे ना नुसतं तोंड हलवायचं, आवाज आपोआप येईल. चायला हा जोशा काय येडा आहे का? याला प्लेबॅक म्हणतात. येस. बर, आता मी म्हणतो ना तसं तू तोंड. ओके. देखाना हाय रे सोचाना. आता जरा चालीत गाऊया. 1 2 3 स्टार्ट. देखाना हाय रे सोचाना हाय रे रख दी निशाने पे जान. कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमा. आता मी जरा तुला कॉम्पिटिशन. तुला काय वाटतं? काय होईल? मला तरी असं वाटतं की आनंदचं खूप प्रेम आहे रागिणीवर, पण तो सारंग विकार. आज सौजन्य दिवस आहे. पाळणा. बावळ, मूर्ख आणि शेवळा मुलगा आहे. त्याला काय कळतं प्रेमाचा अर्थ? हो ना. तर सारंग म्हणजे दिसली मुलगी की बसलं प्रेम, दिसली मुलगी की बसलं प्रेम, असली तसली कसली मुलगी त्याला दिसली की बसली म्हणूनच समजा. आता गप्प बसा, नाहीतर तुझ्या पार्श्वभागावर लट्टा प्रहार करेल. म्हणजे कुठे? अरे तिला काय विचारतो बावळ? मुलीला काय विचारतो? अरे कशाला? चला आपण कॉम्पिटिशनच्या तयारीला लागूया. आनंदला मस्त सपोर्ट करूया. चालेल. चला चला लेडीज फर्स्ट.
कसं चालू आहे तुझं? चाललंय गाणं गाणं नाही काही गाणं ए आनंद, तू गाणं शिकतोय? शिकतोय. अरे जो गरजते वो बरसते नहीं, जो बरसते वो गरजते नहीं, जो बोलते वो करते नहीं, जो करते वो बोलते नहीं, लेकिन मैं गरजूंगा भी, बरसूंगा भी, बोलूंगा भी, करूंगा भी। देखने वाले देखते रहेंगे, सोचने वाले सोचते नहीं रहेंगे, लेकिन अभी जो करते हैं वही हम करेंगे। हिम्मत असेल तर कॉम्पिटिशन मध्ये उतर. आमची एंट्री गेली आहे, तुम्हाला एंट्री देतात का बोल? अरे आम्ही असल्याशिवाय कॉम्पिटिशनच होऊ शकत नाही. आपण तिथेच बघू.
तेरे लिए जमाना तेरे लिए और तू मेरे लिए तेरे लिए जमाना तेरे लिए और तू मेरे लिए हमको साथी मिल गया हमसे घर कोई चल गया चलने दे चलने दे चलने दे थँक्यू 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 ए आनंद, तू इतक्या कमी दिवसात कसं काय गाणं शिकलास? अगं नुसतं तोंड हलवायला काय जातंय अगं म्हणजे नुसतं तोंड हलवून आवाज काढायला काय जातंय असं म्हणायचंय त्याला, नाही का रे? हो का अरे हो असंच म्हणायचं होतं मला येस बाय द वे रागिणी कसं वाटलं काय? गाणं म्हणजे हा आवाज माझा नाही अशी शंका नाही आली तुला खूप ठीक रे आवडस का तू अरे तिला शंका येईल असं का बोलतोयस तू? ऐक, आता आम्ही तिघं जातो. चांगला चान्स आहे, विचारून टाक. अरे जा ना अरे भीड हॅलो हॅलो रागिणी बरेच दिवसापासून विचारीन म्हणतोय आज हवा किती छान आहे रे रागिणी तुला माहितीये मी गाणं कोणासाठी शिकलोय नाही रे. अगं माझ्या आईसाठी आणि आणि तुझ्यासाठी जुळू जुळू कारण आय लव्ह यू. स्टॉप इट. तुम्हा मुलांना फक्त एवढंच वाटतं का रे? एखादी मुलगी तुमच्याशी मोकळेपणाने बोलायला आली तर ती तुम्हाला तुमची मैत्रीण वाटतच नाही. ती मुलगी तुमच्यावरती प्रेम करते असंच वाटतं. मी तुमची मैत्रीण आहे आणि फक्त मैत्रीणच राहणार आहे. अरे हे वय आपलं शिक्षण घ्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी पुढे मागे झाल्या तर होतीलच. आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करा आणि नंतर दुसऱ्याचा आधार बनण्याचा. पण मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाहीये. अरे किती खोटं वागतोस तू. हो. आता जे काय तू गाणं म्हटलास ना ते कोण गात होतं हे मला आधीपासूनच माहिती होतं. अरे जी गोष्ट आपल्याला येत नाही ना ती शिकण्याचा प्रयत्न करावा आणि जर जमली नाही तर त्याचा नाद सोडून द्यावा. पण असं खोटेपणा. आय एम सॉरी रागिणी. मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाही. काय सारंग प्लीज. काय बोलास रे तिला? आनंद माझ्याशी खुन्नस गेला जात असेल ना तर विचार मनात काढून टाक. खूप महागात जाईल तुला. सारंग एक गोष्ट नीट लक्षात ठेव. इतर मुलींप्रमाणे तू हिला जरा जरी फसवण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी येईल. म्हणजे मी घाबरायचा आता तुला? मी चेष्टा करत नाहीये. चेष्टा मीही करत नाहीये. चल रे. आनंद एक लक्षात ठेव. कासवाने किती जरी वेग वाढवला ना तरी तो सशाच्या पुढे जाऊ शकतो. आनंद, मला तुझी मनस्थिती कळतेय पण नाही चैत्राली, हीच वेळ माझ्या अंगातलं कर्तृत्व दाखवण्याची. मी आता रागिणी समोर उभं राहीन तो एक चांगला गायक म्हणूनच. नाहीतर तिला आयुष्यात तोंड सुद्धा दाखवणार नाही. All the best, आनंद. हे म्हणजे माझा जीव तुझ्यापाशी तर तुझा जीव तुला का? नाही चैत्राली, आम्हाला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे आनंदवरती. पण
पत्तियां लिख भेजी, मैं पत्तियां लिख भेजी, मैं पत्तियां लिख भेजी, मैं पत्तियां लिख भेजी, तुम्हारे कारण जुग सी बीतत मोरी रतियां, मैं पत्तियां लिख भेजी। जा रे जा कागुआ, जा रे जा कागुआ, इतल मोरा संदेश वालियो जा, जर तुमन जो हाथ बार तुमरी अखियां, मैं पत्तियां जा रे जा कागुआ, जर तुमन जो हक बार तुमरी अखियां, मैं पत्तियां गम पनी पप पद दम पम ग सा नि सा गम पम ग रे सा, मैं पत्तियां मैं पत्तियां मैं पत्तियां लिख भेजी, मैं पत्तियां लिख भेजी, तुम्हारे कारण जुग सी बीतत मोरी रतियां, मैं पत्तियां मैं पत्तियां मैं पत्तियां मग तू कॉलेज सोडून गेला, त्यांनी कॉलेजचा सगळा चार्मच गेला यार. म्हणजे मला खुन्नस द्यायला कोणी उरलं नाही ना. आय सी. आणि तुझा डान्स? अरे कॉलेज संपलं आणि डान्सही संपला, बाबांच्या बिझनेसमध्ये लक्ष घालावं आणि मग रागिणीशी लग्न. फायदा निघाला होता मला, खूप उशीर झाला. बरं, पण एकदा घरी येऊन जा. शुअर, हं? बाय. अरे तुझा फोन नंबर डान्स कसा झाला? छान झाला. अरे आनंद कोणाशी बोलत होतास? अगं सारंग भेटला होता. सारंग सहस्त्रबुद्धे? तोच. काय म्हणला? काही नाही, कॉलेजच्या जुन्या आठवणी, कॉलेज कट्टा, कॉम्पिटिशन, गॅदरिंग आणि ससा कासवाची गोष्ट. ससा कसवाची गोष्ट? तुला माहित नाही ससा कासवाची गोष्ट? नाही. एकदा की नाही एक ससा होता, तो खूप छान नाचायचा आणि कासवाला मात्र काहीच जमायचं नाही. कासवाने काय केलं? कासवाने काय केलं माहितीये? अभियांत्रिकीचे शासकीय महाविद्यालय सादर करीत आहे घुसमट.
हाय हाय ए तू आता कसा आलास दारातून? आईला तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. पिंटू. हा ए तू पिंटू? अरे सकाळपासून शोधतो मी तुला. या झाला का नाहीस? अरे आज तू नाहीस ना आता आमच्या घरी नुसता राडा. तर मी तो पेपरच्या ऑफिस मध्ये फोन केला होता, तर त्यांनी सांगितलं काहीतरी तांत्रिक अडचण आहे. म्हणलं हो वा, आजचा दिवस वाईट बोर जाणार. अरे अरे का काय पिंटू, गेली 10 वर्ष बघतोय मी तुला, अगदी मला वाचता लागल्यापासून. तू म्हणजे ना नुसती धमाल आहेस, फंटास्टिक. अरे तू तुझे सगळे ते मित्र अप्पू, चिंगी, कावळ्या, कसली धमाल करता तुम्ही सगळेजण. धमाल कसली आली धमाल? बोर आहे सगळं. काका सांगतील तोच ड्रेस घालायचा, ते सांगतील तसंच बोलायचं, त्यात त्या 3 चौकटीतल्या घरात राहायचं. माझ्या मित्रांनाच काय पण आई आणि पप्पांना असंच करतात. ते कंटाळा आलाय सगळ्याचा. कंटाळा का? नाहीतर काय. हे बघ, आज 10 वर्ष झाली मी तेवढाच, वय वर्ष 7. आणि तुम्ही सगळे मोठे झालात, म्हणूनच वैताग आला आणि ठरवलं तिथून निघायचं, तुझ्याकडे यायचं, अगदी तुझ्यासारखं जगायचं. आणि म्हणूनच काल काका नसताना तिथून पळून आलो. 1000दा सांगायचो मी काकांना, काका आता मी मोठा झालोय, पण कळायचंच नाही त्यांना. ते नुसतं हसायचे आणि टप्पल मारायचे, माय चाळीस असं म्हणायचे आणि असंच सुटायचे. शेवटी त्यांचं ते पेन घेतलं, वय वाढवलं आणि आलो बघ इकडे निघून. हे समीर, मला तुझ्या घरी राहू देशील प्लीज? हो, काहीच प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला एक काळजी घेतली पाहिजे ना. तुला इथे लपून राहावं लागेल, अरे उगाच कोणी पाहिलं ना तर परत जावं लागेल पेपर मध्ये. पिंटू असं कर, आतल्या खोलीत जाऊन आली. हा पिंटू, अजिबात बाहेर बघायचं नाही, दिसला तरी बघितलं समजायचं नाही, सरळ डोळे मिटून आत जायचं. काय रे, केव्हापासून बेल वाजवतीये? किती वेळ लावला दार उघडायला? काय करत होतास रे? स्केचेस ना? वाटलं. हो बघ ना. जाऊ दे रे, मी आधी पाणी पिऊन येते. थांब, मी आणतो पाणी. का रे, मी जाते की. थांब म्हणतोय ना, मी जातो ना आणि आणतो पाणी. का रे, आज कुणा लपवलायस का? हो नाही, अजिबात नाही, मी आणतो ना पाणी. मग जा की. पाणी ठेव. मी एक आज पुस्तक द्यायला आले होते. काय फॅन्टॅस्टिक आहे यार, रात्री 2 पर्यंत वाचत बसले होते. माहितीये, म्हणजे मी पण काल रात्री स्केचेस काढत होतो ना, त्यावेळी तुझ्या रूम मध्ये लाईट पाहिला. स्केचेस बघ ना. जाऊ दे रे, तुला माहितीये त्या प्रशांतनी सोनलला रेड रोज दिलं तिच्या बर्थडे गिफ्ट बरोबर. तरी सोनल हवेतच का? जगभर सांगत सुटली आहे, रेड रोज स्टँड फॉर लव्ह म्हणून. पण तुला गंमत माहितीये का, प्रशांतला सानिका आवडते आणि तिलाही तो आवडतो. त्यामुळे सानिका असली छान खवळली होती, तिने चक्क 1 डझन ऑरेंज रोजेस पाठवले त्याला. ऑरेंज रोज? बुद्धू, ऑरेंज स्टँड फॉर हेट्रेड ना. पण समीर, हे सगळं बघून मी ठरवलंय, या फंदात मुळीच पडायचं नाही आपण. मनात एक आशेचा किरण. आपण म्हणजे मी ठरवलंय अशा फंदातच नाही पडायचं. हो ना, फुलांवर एवढा खर्च कोण करणार आहे? स्टुपिड, तसं नाही काही. त्या प्रेमाच्या लफड्यातच नाही पडायचं मला. का काय? अरे आत्ताशी कुठे करिअरला सुरुवात होतीये. बाय द वे, काल तुझ्या दादाची मेल आली होती. काही म्हणा, बट ही इज ग्रेट. कम्प्युटर सायन्स मध्ये 1 वर्षात MS कंप्लीट केलं. ब्रिलियंट. हा तर दादा म्हणत होता की आता सुट्टी चालू आहे तर इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू करा, म्हणजे नंतर अवघड जाणार नाही. हे सुट्टीत कसला आहे का अभ्यास? आणि मॅडम, आपला अजून रिझल्ट सुद्धा लागायचा. सो व्हॉट, आय एम शुअर की मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणारच. आणि बाय द वे, तुलाही मिळेलच की. आपण आत्ताच जर अभ्यास सुरू केला तर तो पॉझिटिव्ह नाही का ठरणार? ए, मला नाही वाटत तसं काही. वेडेपणा येतो. सुट्टीत कसला आलाय का अभ्यास? म्हणजे ना बच्चा आहेस अजून. अरे कॉम्पिटिशन केवढी वाढली आहे समीर. तुम्हाला थ्रू आउट डिस्टिंक्शन हवं, तुम्ही UT असायला हवात, तुमचा GRE टॉफेलचा स्कोर सॉलिड हवा. आणि हे सगळं असेल ना तर कुठे US मधल्या एका चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळायचा
चान्स आहे. हा पण एकदा US ला गेलं ना की मग नुसतं एन्जॉय. कसले एन्जॉय कर, हे काय वेडी आहेस का? मला नाही वाटत असं काही. समीर, लहानपणापासून ओळखते मी तुला. तुला कुठल्या स्पर्धेत कसं रे उतरायचं नसतं. जग किती पुढे निघून गेलाय आणि तू मात्र इथे. आदिती प्लीज, आपण कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलूयात का? वेगळ्या विषयावर? म्हणजे ते नाही का ते मगाचं अगं, ते नाही का प्रशांत, सानिका, सोनलचं काय? अगं ते रेड रोजेस वगैरे. रेड रोजेस? त्याचं काय? आदिती, म्हणजे आदिती आज मी ठरवलंय, आज माझ्या मनातलं तुला सगळं काही खरं खरं सांगून टाकायचं. पण खरंच सांगतो, माझं मलाच कळत नाही कसं सांगू ते. म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुला बघतो ना तेव्हा मला काहीतरी वेगळंच वाटायला लागतं. नेहमी वाटतं की आपण दोघांचे बरोबर असावं. एक्सक्यूज मी वत्सा, तुला हेच तर म्हणायचं नाही? थँक्स. कोण राहील डेंजर आहे. आदिती माझी लहानपणापासूनची मैत्रीण. हा म्हणजे जशी चिंगी माझी मैत्रीण आहे. या मुली म्हणजे ना वैताग असतो नुसता. नुसती बडबड 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 आणि वर आपल्यावर दादागिरी. मुली असून सुद्धा वेळपट. तसं नसतं काही सोन्या, कळेल ना तुला हळूहळू. लहानपणी मला ही पण अशीच वाटायची, भांडखोर, वेडी. पण आता तशी नाही वाटत. म्हणजे भांडते, बडबडते, आता मला राग नाही येत. असं वाटतं की सारखं नाही आपल्यापाशी यावं, आपल्याशी बोलावं, भांडावं. बापरे, म्हणजे मला पण असंच वाटणार आता. माहित नाही म्हणजे माझं मलाच कळत नाही. अरे लहानपणापासून जिच्याशी खेळलो, भांडलो, जिला चिडवलं, ती आता एकदम वेगळीच वाटायला लागली. तिचं हसणं, तिचं दिसणं, तिचं बोलणं सारं कसं हवं असं वाटायला लागलं. असं वाटतं चांदण्या रात्री धुक्यातून एकदम पुढे उभा आहे. चाहे तुम कुछ मैंने सुन लिया कि साथी प्यार का मुझे चुन लिया मैंने सुन लिया. कहो यारो क्या करूं क्या नहीं, पहला नशा पहला धुआं, नया प्यार है नया इंतजार, करूं मैं क्या अपना मेरे दिल बेकरार, मेरे दिल बेकरार।
पिंटू अरे कालपासून तुला सगळ्यांपासून लपवता वाईट पळापळ होती यार. पण काही म्हणा जबरी थ्रिल वाटतंय. हो ना, काल रात्री तुझ्या खोलीत तर मला भीतीच वाटत होती. सारखं वाटायचं तुझे आई बाबा मला बघतील म्हणून. जाऊ दे रे, त्यांना काहीच कळलं नाही. मी तुला स्केच काढू? नको, मला कंटाळा येतो. त्यापेक्षा आपण चोर पोलीस करूया. तू पोलीस आणि मी चोर. मी लपेन आणि तुम्हाला पकडायचं. पिंटू अरे चोर पोलीस खेळायला मी काय आता लहान आहे का? म्हणे तू चोर मी पोलीस, तू पळणार मी तुला बाबो लपा. हे काहीतरी वेगळंच घडतंय. समीर माझी फाईल राहिली आहे का रे? अर्ध्या वाटेतून परत यावं लागलं. काय चाललंय? येत्या सोमवारी रिझल्ट ना? टेन्शन वगैरे नाही ना? नाही गेला आता. तुला रिझल्टचं टेन्शन वगैरे नाही ना? नाही तसं नाही. नसायलाच हवं. लहानपणापासूनच फोकस प्रयत्नांची सवय लावली तुला आम्ही. आणि हे बघ रिझल्ट नंतर सरळ इंजिनिअरिंगचा फॉर्मॅट आणि त्याआधी ते बाकीचे डॉक्युमेंट्स तयार करून पण ठेव. बाबा आता काय मी जर नाही झालो इंजिनियर तर नाही का चालणार? म्हणजे तू इंजिनियर व्हायलाच हवं. परिस्थिती नसल्यामुळे मला फार काही शिकता आलं नाही. पण मग मी ठरवलंय तुला इंजिनियरच करायचं तुझ्या दादासारखं. पण बाबा तुम्ही असं- नाही नाही. तू जर इंजिनियर झाला नाहीस तर पुढे तोंड दाखवता येणार नाही आम्हाला. तू राणा होईल माझ्या स्वप्नांचा. पण माझी ते स्वप्नाची- आमचं स्वप्न तेच तुझं स्वप्न असायला पाहिजे. शेवटी मुलगा आहेस तू आमचा. पण बाबा तुम्ही आणि असं- बाबा तुला please. एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? उगाच बडबड करू नकोस. एकतर आधीच उशीर झालाय मला. समीर, तुझे बाबा तुला रागवले का रे? रागावले नाही, त्यांच्या दृष्टीने याला समजावणं म्हणतात. आणि तू जर ते ऐकलं नाहीस तर? ऐकावंच लागणार. सवयच ना लहानपणापासून. म्हणजे तू आता इंजिनियर होणार? माहित नाही. ए समीर, तुला एक गंमत माहितीये? एकदा पप्पा आईला म्हणाले आपला पिंटू इंजिनियर होणार. तर आई म्हणाली तो शास्त्रज्ञ होणार. पण मला काय व्हायचं ओळख? बँडवाला. पिंटर तुला जसं वाटतं ना अगदी तसंच मला सुद्धा वाटतं की आपण खूप मोठा कार्टुनिस्ट व्हावं. छान छान कार्टून्स काढावीत वॉल्ट डिस्ने सारखी. तुला माहितीये मी कार्टून्स काढायला लागलो ना की ते कार्टून्स माझ्याशी बोलायला लागतात, माझ्या अवतीभोवती नाचायला लागतात. मग तयारच जातं एक वेगळंच जग की ज्याच्यामध्ये कुठलंच दुःख नसतं, कुठलीच स्पर्धा नसते, असतो फक्त आनंद. मग वाटतं की आनंद आपण सगळ्यांना वाटावा. आईला, बाबांना, आदितीला, अगदी सगळ्यांना. आपल्याला जे दिसतंय ते सगळ्यांना दिसावं. नुसती धमाल, नुसती मजा, चॉकलेटचा मंगळा, पर्यांची जादू, जादूचा दिवा. मग ते वेगळं जग सगळ्यांचंच व्हावं त्याच्यामध्ये कुणीच दुःखी नसेल. पिंटू अरे बघशीलच तू एक दिवस असा नक्कीच येईल. मी खूप मोठा कार्टूनिस्ट होईल तुझ्या काकांसारखा. सगळ्यांना एक वेगळं जग दाखवेल तुझ्या जगासारखं. आणि मग ते जग बघताना सगळ्यांना त्यांची दुःख विसरायला होतील. स्वतःमध्ये जे हरवत चाललंय ना ते सगळं त्यांना जगात सापडेल. आणि मग सगळेजण म्हणतील की यस समीर इज ग्रेट. आणि मग मी म्हणेन येस ही इज माय बेस्ट फ्रेंड. आणि मग मी पण त्यांना सांगेन की पिंटू वॉज हिअर अँड वी एन्जॉयड अ लॉट. सो नाउ लेट्स सेलिब्रेट. No, they do this
अजून काही स्केचेसच का? धन्य आहे तुमची. उगाच आपलं टाइमपास म्हणून. टाइमपास ऐकलास का? आपले चिरंजीव टाइमपास करतायत. वेळ जात नाहीये साहेबांचा. सॉरी 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 कशाबद्दल? इंजिनिअरिंगला जाण्यात काही मार्क्स मिळाले नाहीत तुला. अरे वर्षभर काय झोपा काढल्यास का? उत्तम क्लास लावले. वर्षभर तुझ्या बरोबर पहाटे उठत सुद्धा होतो आम्ही. पाण्यासारखा पैसा होता तुझ्या 12वीवर. आणि या सगळ्याचा रिझल्ट काय? माती. पण बाबा आता आणखी काय? परवा दादा फोनवर काय म्हणाला ते आठवत आहे ना? निदान BCS एंट्रन्सचा तरी अभ्यास करा. पण बाबा मला नाही जायचं BCS ला. खरं म्हणजे मला इंजिनिअरिंग व्हायचं नव्हतं. मग काय करायचंय सांग ना, काय करणार आहे? आर्ट स्कूलला जाऊ चित्र शिकायला. हो जा ना, जा आणि माझं एक मोठं चित्र काढ आणि लाव या भिंतीवर. चित्र काढताय लाजही वाटत नाहीये. 4 चौघात जायची देखील शरम वाटते मला. परवा आधी तिथे बाबा भेटले होते. सांगत होते की कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली. आता जाऊन सांगतो आमचे चिरंजीव कला महाविद्यालयात जाणार आहे, चित्र काढायला शिकणार आहेत म्हणून. पण बाबा मला आवडतात कार्टून्स काढायला लहानपणापासून. लहानपणी मलाही वाटायचं की मोठं झाल्यावर ट्रक ड्रायव्हर व्हावं. पण झालो मी. पण बाबा कार्टून मोठा आर.के. लक्ष्मणच होणार आहेस ना. थोरला मुलगा अमेरिकेत उच्च शिक्षित आणि धाकटा मुलगा बसलाय कार्टून्स काढ. एक शब्द बोल नकोस. तू BCS ला तरी गेलंच पाहिजेस. आणि हो बाबा आजपासून ही स्केचेस बंद. सूट दिले तुला. समीर, अरे वाचलास का? सीमेवरच्या हल्ल्यात 18 जवान ठार. भारताच्या संसदेवर हल्ला. बिहार मधल्या एकाच कुटुंबातल्या सर्वांना जिवंत जाळलं. काश्मीरात बॉम्बस्फोट. वाचलंय मी सकाळीच. आणि याचं तुला काहीच वाटलं नाही? नाही. कारण मी हे रोजच वाचतो. पिंटू, अरे तुला आयुष्यात पहिल्यांदा शेवटच्या पानावरून पहिल्या पानावरच्या बातम्या वाचायची वेळ येते. पण मी मात्र इथे रोजच वाचतो. आणि आता या सगळ्या गोष्टींबद्दल अस्वस्थ व्हायची मला परवानगीच नाहीये. मी अस्वस्थ व्हायचं ते मला इंजिनियर होता आलं नाही म्हणून. मग माझी मनापासून इंजिनियर होण्याची इच्छा असो वा नसो, मी माझी सगळी स्वप्न विसरायची. कारण माझ्या आई वडिलांची स्वप्न ही माझी स्वप्न असायला हवीत म्हणून. आणि मग ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या डोळ्याला मी झापड लावून घ्यायचं आणि फक्त यशाच्या शोधामध्ये पळत राहायचं. त्यांनी चाललेला रुटीन मार्गावरून पळता पळता अजिबात थांबायचं नाही. कारण थांबलं की बाकीचं जग पुढे निघून जातं. बॉम्बस्फोटांचं काय रे, ते होतीलच, व्हायचं तेव्हा. पण जोपर्यंत त्या गोष्टी आम्हाला हर्ट करत नाहीत तोपर्यंत आम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. मला भीती वाटते. भीती? कसली भीती? पुण्यात नाही सुरू झाला अजून बॉम्बस्फोट? त्याची नाही, पण मोठं झाल्यावर मला सुद्धा असंच वाटायला लागलं तर.
हाय, बस ना. बऱ्याच दिवसांनी आलीस. हो ना, हल्ली वेळच मिळत नाही. म्हणजे अजून कॉलेज सुरू व्हायचंय पण क्लासेस, मॅथ्स, ग्राफिक्स खूप वेळ जातो त्यात. तुझं काय चाललंय? माझं काय? आधी किती बदललो ना आपण. म्हणजे पूर्वी आपल्याला एकमेकांची प्रत्येक गोष्ट माहिती असायची, खूप काही शेअर करायचो आपण. पण आता सगळंच बदललंय. आपल्या रिझल्ट नंतर काय बदललंय? सगळेजणच परके वाटायला लागले. आई बाबा, तू सुद्धा. तुला काय म्हणायचं समीर? मलाच कळत नाहीये. पण मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली नाही म्हणजे सगळंच संपलं असंच वागतात सगळेजण. मला कोणीच समजून घेत नाहीये, तू सुद्धा. आता मला नाही करावं असं वाटत PCS, पण फक्त बाबांना वाटतं म्हणून मी ते करायचं. मग त्यात काय चुकलं रे त्यांचं? आर्ट स्कूलला जाऊन तुला काय फ्युचर असणार आहे? शी, ते काय करिअर आहे? अदिती, तुला सुद्धा असंच वाटतं? ऑफकोर्स. आजच्या जगात लाईफ एन्जॉय करायचं असेल तर मिनिमम स्टेबिलिटी ही हवीच. पैसा हवा. पण मनाचं सॅटिस्फॅक्शन? कसलं आलंय मनाचं सॅटिस्फॅक्शन? थांबला तो संपला, हेच लाईफ आहे आजचं. आणि समीर, तू थांबलायस. अदिती खूप बदलली असेल. तुला आठवतं आपण 5वीत होतो. शाळेतून परत येत असताना रस्त्यावर ट्रक खाली चिरडून मेलेलं एक कुत्र्याचं पिल्लू पडलं होतं. ते पाहून तू खूप रडायला लागलीस. त्यानंतर पुढे कितीतरी महिने त्या पिल्लाच्या आईला काय वाटलं असेल याचाच विचार करत बसली होतीस. पाऊस पडतो म्हणजे आकाश रडतं असं समजणारी माझी मैत्रीण आता बदलली आहे. जगाच्या स्पर्धेत फार पुढे निघून गेली आहे. दॅट वॉज नॉनसेन्स. बालिशपणा होता तो. हो, पण त्याच बालिशपणावरती जीवापाड प्रेम करतो मी. समीर. हो अदिती, आवडतेस तू मला. तू काय बोलतोस तुला कळतंय का? नक्कीच. मग वेडा आहेस तू. आपले मार्ग फार वेगळे आहेत आता. मी BE होईन, MS करीन, US मध्ये सेटल होईन. पण तू असं कसं म्हणू पण शकतेस? काय? तुझं जग वेगळं आणि माझं जग वेगळं. काही कंपॅरिझनच नाही आता आपल्यात. म्हणजे as a फ्रेंड तुम्हाला चांगला वाटायचाच. नाही, मला बोलू देत. मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली नाही, मला BCS करावं असं वाटत नाही म्हणून मी तुमच्या सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो. मला तुमच्या स्पर्धेमध्ये उतरावं असं वाटत नाही म्हणून मी तुमच्या सगळ्यांपेक्षा कमी असतो. अदिती, प्लीज प्लीज आता थोडं तरी बदला तुम्ही सगळेजण. हे जे काय तू म्हणतोयस ना, स्पर्धा कमी असं मी कधी म्हणलंच नव्हतं. आणि तुला जर ते खरं वाटत असेल तर आय एम सॉरी. नाईलाज आहे माझा. आणखीन एक गोष्ट, त्या बालिशपणावर प्रेम करण्याची गरज नाहीये. बिकॉज इट इज इम्पॉसिबल. तुझ्याबद्दल मी असा विचारही करू शकत नाही. अँड आय मीन इट. अदिती, पाहिलंच पिंटू, मला बदलायला सांगतेय मला. अरे पण बदलण्याची गरज आहे सगळ्यांना आणि हे असेच राहणार शेवटपर्यंत. या सगळ्यांना बदल हवा असतो पण फक्त स्वतः पुरताच. मार्कांची स्पर्धांना आवश्यक वाटते जगण्यासाठी. पण मग या स्पर्धेत कोणी हरतो, संपूनही जातो. पण याची यांना मुळीच पर्वा नाही, कारण ध्यास एकच, मी, माझं, मला. आवाज मारणाऱ्यांच्या किंवा भर दिवसा कोणी म्हटलं जातं पाहायचं नाही. अन्याय विरुद्ध बोलायचं नाही, फक्त गणित मांडत बसायचं स्वतःच्या यशाचं. मी ओरिजिनली असं नसतं, खूप वेगळे असतं. पण मग वय वाढत जातं आणि जाणवायला लागते ती स्पर्धा. आमची आम्ही निर्माण केली. मन मेलं तरी चालेल, या स्पर्धेत टिकलंच पाहिजे हे शिकवलं जातं मला लहानपणापासून. आणि मग ते निष्पाप सगळे पास आणि मग उरतो तो फक्त स्पर्धा. आपणच आपल्याला वर्तुळामध्ये हे सगळं असं आहे पिंटू. नाही बदलू शकत कोणी. हे सगळं अंधारून आलंय आणि या अंधाराला संपवणारा प्रकाशही नाहीये कुठे. Oh
हे सगळं पाहायला मी इथं आलो नव्हतो. मला वाटलं होतं की माझ्या चौकटींच्या बाहेरचं तुमचं जग खूप छान असेल, माझ्या जगापेक्षाही.